ओम. योगगंगा या कार्यक्रमामध्ये आज आपण एक खूप छान विषय घेऊन आलो आहोत. योग निद्रा. निद्रा म्हणजे झोपेची अवस्था, परंतु ही जी आहे योग निद्रा, ह्याला योगाची जोड दिलेली आहे. म्हणजे पूर्ण झोप पण नाही आणि पूर्ण जागे पण नाही. योग निद्रेचे काय फायदे आहेत आज आपण आधी बघूया. आता सध्या जीवनाचा जो आपण बघत आहोत की स्ट्रेस लेवल वाढलेला आहे, ताणतणाव वाढलेला आहे. जीवनपद्धतीच अशी झालेली आहे की फास्ट फूड, जंक फूडचा उपयोग जास्त असल्याने आपल्याला तणाव वाढलेला आहे, शारीरिक व्याध्या वाढलेल्या आहे आणि वेळेचा आपल्याला खूप कमी वेळ आहे. प्रत्येक व्यक्तीकडे वेळ कमी पडत आहे. मग असं खूपदा असं होतं, उदाहरणार्थ विद्यार्थी आहोत किंवा आपण जॉब करत आहोत किंवा आपण जे काही कार्य करत आहोत, आपली झोप झाली नाही. मग योग निद्रेचा फायदा म्हणजे 5-6 तासाची झोप जी आपली कमी होते, खूपदा 2 तासाची, 5 तासाची जी काही कमी होणार आहे, त्याचं कव्हर पूर्ण योग निद्रेमध्ये. म्हणजे जरी झोप कमी झाली तरी त्याचा कुठलेच साईड इफेक्ट आपल्या शरीरावर नाही व्हावे, म्हणून आपल्याला योग निद्रेचा अभ्यास आवश्यक आहे. मग ह्या योगनिद्रा कशा पद्धतीने आपण करणार आहोत. शवासन त्याची पूर्वतयारी आणि योगनिद्रा नंतरचा भाग. आपण योगनिद्रा कधी पण करू शकतो, जेव्हा आपल्याला वेळ आहे. झोपताना पण करू शकतो. ह्याच्यामध्ये एक दक्षता आपल्याला घ्यायची की झोप लागू द्यायची नाही. मग कशा पद्धतीने करणार आहोत ते आज आपण बघणार आहोत. मग आपण तयार आहोत योगनिद्रेसाठी. जमिनीवर एक आसन, मॅट, छतरंजी काही घ्या. एका शांत ठिकाणी जिथे थोडासा अंधार आहे, जास्त उजेड नसलेल्या खोलीमध्ये झोपून घ्या. पाठीवर दोन्ही पायामध्ये अंतर घ्या, हातामध्ये अंतर घ्या. मान कोणत्याही एका दिशेला ठेवा आणि डोळे मिटून घ्या. सर्वात आधी आपल्याला श्वासाकडे लक्ष देऊन मनाला शांत करून घ्यायचं आहे. आता आपल्याला सूचनेकडे, ज्या मी सूचना सांगत आहे त्याकडे आपल्याला लक्ष ठेवायचं आहे. ऐकायचं आहे फक्त तुम्हाला. सर्वात आधी आता आपल्याला उजव्या पायाच्या उजव्या अंगठ्याकडे लक्ष द्यायचं आहे. तो अंगठा आणि त्याच्या शेजारील चारी बोट एकदम ढिले, शिथिल सोडायचे आहे. त्यानंतर आपला पूर्ण तळपाय, पंजा आपला, घोटे, पिंढऱ्या, गुडघे, मांड्या, कमरेपर्यंतचा पूर्ण भाग. तसंच आता आपल्याला डाव्या पायाकडे ढिलं सोडून द्यायचं आहे. डाव्या पायाचा अंगठा, अंगठ्या शेजारील चारी बोटं, तळपाय, पूर्ण आपला खालचा, घोटे, पिंढऱ्या, गुडघे, मांड्या, कमरेपर्यंतचा पूर्ण भाग. आता दोन्ही पायांना शिथिल शिथिल सोडायचं आहे. यानंतर कमरेचा भाग, त्याला शिथिल सोडा. आता वर यायचं आहे. पाठीचा भाग, त्याला पण शिथिल सोडा. मानेचा भाग, मागचा भाग घ्या अगोदर. डोक्याचा भाग अतिशय शिथिल शिथिल, तणावरहित सोडायचं आहे. मनाला प्रसन्न ठेवा. मनामध्ये विचार येत असतात,
परंतु आपण त्या त्या पार्ट्सकडे लक्ष दिल्याने विचार कमी होऊन जातात आणि आपल्याला जागं राहायचं हे लक्षात ठेवायचं आहे. जागृत अवस्थेमध्ये करायचं हे सगळं. आता आपण समोर येणार आहोत. आपला चेहरा, संपूर्ण चेहरा, समोरचा मानेचा भाग, छातीचा भाग, पोटाचा भाग, कमरेपर्यंतचा भाग एकदम शिथिल सोडा. आता ह्यानंतर आपण कमरेखालचे दोन्ही पाय शिथिल सोडलेले आहेत. आता जाऊया दोन्ही हाताकडे. दोन्ही हाताचे खांद्यापासून पूर्ण बोटांपर्यंतचे सर्व अवयव, दोन्ही हात अतिशय शिथिल सोडायचं आहे. पुन्हा मध्ये मध्ये श्वासाकडे लक्ष द्या. विचार आला तो श्वासाकडे लक्ष द्या. आता काय करायचं, पूर्ण भाग आपल्याला डोक्यापासून तर पायापर्यंत कुठे ताण आहे का, कुठे तणाव आहे का, थोडंसं बघायचं, चेक करायचं आणि मनाने जाऊन तो ताण काढून टाकायचं आहे. बरेच अवयव जे आहे शरीराचे त्याच्याकडून बरंच दिवसभर आपण कार्य करून घेत असतो, हातांकडून पायांकडून. उदाहरणार्थ बसलो तर कमरेचा भाग, पाठीचा भाग, पोश्चर आपलं, मग त्यांचा ताण काढून टाकायचा. आणि झोप कमी झाल्यामुळे काय होते, कधी कधी ताण जास्त आल्यासारखं वाटतं. झोपेची पूर्ती तर होणारच आहे योगनिद्रेने, परंतु अतिशय ताण निघून जाणार आहे. आता येणाऱ्या प्रत्येक श्वासाकडे आणि जाणाऱ्या प्रत्येक प्रश्वासाकडे एक सकारात्मकता दृष्टीने बघायचं आहे. येणारा प्रत्येक श्वास मला ऊर्जा देतो आहे, माझा ताण काढून देतो आहे, माझं ऑक्सिजन लेवल वाढवतो आहे, माझी एकाग्रता वाढवते आहे. सर्व काही करतो आहे तो आपला प्राण करत आहे आपल्या शरीरामध्ये. आणि जाणारा प्रश्वास, जे काही नको आहे शरीराला, आहेत ना शरीरामध्ये विजातीय तत्त्व आहेत, काही राग, द्वेष, लोभ, मत्सर हे पण आहेत, काही निगेटिव्ह विचार आहेत, ते सर्वांना बाहेर काढायचे आपल्याला. मग ते सर्व बाहेर पडत आहेत. एका चांगल्या संकल्पासोबत, येणाऱ्या श्वासासोबत आणि जाणाऱ्या प्रश्वासासोबत आपल्याला लक्ष द्यायचं आहे. आता योगनिद्रेचं अजून एक महत्त्व, योगनिद्रेमध्ये आपण जो काही संकल्प करतो तो पूर्ण होतो. मग कोणताही आपण संकल्प, उदाहरणार्थ आपल्याला एखाद्या वाईट सवय सोडायची आहे किंवा चांगली सवय लावायची आहे किंवा काही जीवनामध्ये आपल्याला पाहिजे आहे, आपल्याला जे पाहिजे ते, तो संकल्प आपण 3 वेळेस मनामध्ये म्हणायचा आहे. आणि तो संकल्प पूर्ण झाला असं मनामध्येच व्हिज्युअलायझेशन करायचं आहे. उदाहरणार्थ मला लवकर उठायचं आहे, उदाहरणार्थ मी संकल्प केला मला उद्यापासून मी लवकर उठणार आहे, तर मी ते बघत पण आहे की मी खरोखरच लवकर उठायला लागले. योगनिद्रेमध्ये केलेल्या संकल्पाची पूर्ती अवश्य होते. आणि जर आम्ही सकाळी उठल्याबरोबर किंवा झोपताना योगनिद्रा केली तर आमचं जे अवचेतन मन आहे ते फार ॲक्टिव्ह असतं झोपताना आणि सकाळच्या वेळेस. मग ह्या 2 वेळेस जर आम्ही योगनिद्रेचा अभ्यास केला तर आमचा संकल्प पण पूर्ण होतील, चांगल्या सवयी लागतील आणि झोप कमी झाली तरी त्याचे कुठलेही आम्हाला दुष्परिणाम आमच्या मनावर आणि तणावर होणार नाही. संकल्प पूर्ण झाल्यावर त्या प्राणशक्तीला, त्या परमात्म्याला वंदन करायचं, नमन करायचं, थँक्स म्हणायचं आणि सावकाशरित्या आता आम्हाला योगनिद्रेतून बाहेर येण्यासाठी पायांची थोडीशी हालचाल, हातांची थोडीशी हालचाल, एका कुशीवर यायचं, डाव्या कुशीवर या, काही सेकंद थांबा,
सावकाश डोळे बंदच ठेवा, उठून बसा. ओंकाराचं एक नामस्मरण करा. आता दोन्ही हात एकमेकांना रब करायचं, डोळ्यांना लावायचं आणि सावकाश डोळे उघडायचे. आता फरक जाणून घ्या. योग निद्रेच्या अभ्यासाने एक ताजंतवानं वाटतंय, उत्साह वाढलेला आहे आणि ताण अतिशय निघून गेलेला आहे आमच्या शरीराचा आणि मनाचा. आणि फरक जाणवला तर नक्कीच कळवा, कमेंट्स करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. आपल्या चॅनलचं नावच आहे योग गंगा. ही गंगा आपल्याला आपल्यापर्यंत नाही ठेवायची. प्रत्येकाला स्वास्थ्य द्यायचा हा उद्देशच आहे. आपण त्याकरताच चॅनल चालू केलेलं आहे. आपल्याला बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचायचं आहे. हे तुमच्या एका सबस्क्राईबने आणि एका शेअरने जर प्रत्येकाला स्वास्थ्य मिळत असेल तर नक्कीच हे चांगल्या कार्याला तुम्ही साथ देणार ही अपेक्षा करते. आवडलं असेल ही पण अपेक्षा करते. ओम शांती शांती शांती.